आज आपण संख्यांचे प्रकार हा पाठ या ठिकाणी अभ्यासणार आहोत। यामध्ये आज आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, सम संख्या आणि विषम संख्या याबद्दलची या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। मुलांनो, आता सुरुवातीला कोणती आहे? नैसर्गिक संख्या आहे। नैसर्गिक संख्या म्हणजे एकंदरीत मोज संख्या। आता उदाहरणार्थ माझ्याकडे एक चॉकपीस आहे, मी काय म्हणणार? एक चॉकपीस, 2 3 4 5 6 7। जसं आपण मोजतो की नाही, ज्याचा आपण व्यावहारिक आपल्या याच्यामध्ये मोजमाप करतो, एकत्र अशा संख्या तर मोज संख्या, त्याचं नाव काय आहे? नैसर्गिक संख्या आहे। मग या ठिकाणी सुरुवात होते नैसर्गिक संख्येची, ही कुठून सुरुवात होते? 1 पासून सुरुवात होते 1 2 3 4। याच्या समोर आपण अनंतपर्यंत संख्या असतात, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। म्हणजे एकंदरीत जर तुम्हाला सांगितलं की नैसर्गिक संख्या म्हणजे काय, मग काय म्हणलं पाहिजे? ज्या संख्येची सुरुवात 1 पासून होते अशा संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। नैसर्गिक संख्यांनाच मोज संख्या किंवा व्यावहारिक संख्या देखील या ठिकाणी म्हणतात। अजून एक महत्त्वाची गोष्ट की जे नैसर्गिक संख्या आहेत याच्यामध्ये शून्य आणि ऋण संख्यांचा या ठिकाणी समावेश होत नाही, हे पण लक्षात असू द्या। त्यानंतर पाहूया पूर्ण संख्या। बघा मुलांनो, पूर्ण आणि पूर्णांक हे दोन्ही शब्द भिन्न भिन्न आहेत, लक्षात ठेवा। पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या भिन्न भिन्न आहेत, हा फरक लक्षात असू द्या। आता बघा पूर्ण संख्या म्हणजे काय? बघा पूर्ण संख्यामध्ये बघा हे संपूर्ण जे नैसर्गिक संख्या आहेत यांचा समावेश या संख्येत होतो आणि सोबतच शून्यांचा समावेश होतो। म्हणजे आपलं असं म्हणता येते की शून्य आणि उर्वरित जे काही नैसर्गिक संख्या आहेत या दोघांचा ज्या संख्येत समावेश होतो अशा संख्यांना काय म्हणतात? पूर्ण संख्या म्हणतात। आणि यामध्ये देखील लक्षात ठेवा, जसे या ठिकाणी पाहिल्या आपण नैसर्गिक संख्यामध्ये ऋण संख्येचा समावेश होत नाही, अगदी त्याचप्रमाणे पूर्ण संख्या देखील ऋण संख्यांचा समावेश होत नाही। समजलं? आता बघा त्या पुढील संख्या आहे पूर्णांक संख्या। बघा पूर्णांक संख्या मात्र अशी संख्या आहे ज्यांच्यामध्ये हे नैसर्गिक संख्या असेल किंवा पूर्ण संख्या असेल, या दोन्ही संख्यांचा समावेश या संख्येच्या मध्ये होतो। आपला कसं म्हणता येते मग? शून्य, शून्य संख्या, ऋण पूर्णांक, धन पूर्णांक या एकत्रित सर्वांचा ज्यात समावेश होतो अशा संख्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात। आता बघा पूर्णांक संख्या ही मी तुम्हाला काय केलेलं आहे की ह्या संख्या रेषा आहे, या संख्या रेषेवर शून्य हा काय आहे? सेंटर पॉइंटला आहे। आणि जी संख्या रेषा आहे त्याची जे उजवी बाजू आहे ती कशी आहे? धन पूर्णांकाची आहे। जी डावी बाजू आहे ती ऋण पूर्णांकाची आहे। म्हणजे मुलांनो, तुम्ही जी संख्या रेषा आहे तुम्ही इकडे जाता तसेच काय होते? संख्या कमी होते आणि तुम्ही शून्यापासून जेव्हा उजवीकडे जाता त्यावेळेस ती संख्या वाढत जाते। म्हणजे लक्षात ठेवा मुलांनो, जर तुम्हाला कोणी विचारलं की -100 मोठं की 1 मोठं म्हणलं तर कोणतं मोठं येईल? मग 1 मोठं येणार, -100 मोठं येणार नाही। काय येणार नाही? कारण इकडल्या ऋण संख्या आहेत, इकडल्या धनसंख्या आहेत, म्हणजे ऋण संख्यापेक्षा धनसंख्या कधीही मोठ्या असतात। आता पहा, -5 मोठं की -4 मोठं? सांगा बरं। इथे बघा -4 आहे, -5 आहे, कोणतं मोठं? -4 ही संख्या मोठी आहे। म्हणजे आपलं असं म्हणता येईल, जेव्हा आपण कसं जाऊ? या डावीकडून उजवीकडे जाऊ त्यावेळेस अशा संख्या मोठ्या होत जातात। म्हणजे -5 पेक्षा -4 मोठी संख्या आहे, -4 पेक्षा -3 मोठी संख्या आहे, -3 पेक्षा -2 ही संख्या मोठी आहे, -1 पेक्षा 0 ही संख्या मोठी आहे, 0 पेक्षा 1 ही संख्या मोठी आहे, 1 पेक्षा 2 ही संख्या मोठी आहे। असं तुम्हाला या ठिकाणी पूर्णांक संख्यामध्ये समजायला हवं। आता यानंतरचा भाग मुलांनो समसंख्या आहे। समसंख्या आहे। आता तुम्हाला मी सांगितले की 0 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे कुठली संख्या आहे? ते पूर्ण संख्या आहे, इथून तिची सुरुवात होते। मग तुम्हाला सांगितलं मी
0 2 4 6 8 हे जे अंक आहेत, हे जे अंक ज्या संख्येच्या एकक स्थानी असतील त्याला म्हणतात समसंख्या. म्हणजे दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कुठलाही एक अंक असेल तर त्याला समसंख्या म्हणायचं. आणि जर हे अंक सोडून दुसरी संख्या असेल, म्हणजे कोणते अंक असतील, 1 3 5 7 9 असतील तर त्याला विषम संख्या म्हणायचं. समजलं? एकंदरीत तुम्हाला सांगायचं झालं तर समसंख्या म्हणजे अशा संख्या ज्या की संख्यांची मान्य असते, 2च्या पाठात असते, 2च्या पटीत असते. पण या ठिकाणी असते काय नसते, याच्यामध्ये 2 न भागला तर 1 उरते, ही विषम संख्या. आता मग तुम्हाला मग कसं समजते बघा. आता 2च्या नंतर येणारी पुढची लगतची समसंख्या सांगा म्हणतात, कधी कधी 2 नंतर दुसरी सांगा म्हणतात. अशा वेळेस काय करायचं, पहिली सांगा म्हणलं, पहिली पुढची सांगा म्हणलं की 1+2 करायचं, दुसरी सांगा म्हणलं 1+4, तिसरी सांगा म्हणलं 1+8, 1+6. अशा प्रकारे मुलांनो वाढवत जायचं आहे. आणि हे जर तुम्हाला म्हणलं की 4 नंतर पहिली येणारी विषम संख्या, पहिली येणारी समसंख्या सांगा म्हणलं, काय करायचं मग x-2. आणि तुम्हाला म्हणलं 8 नंतर दुसरी येणारी संख्या सांगा म्हणलं, पाठीमागची संख्या सांगा म्हणलं समसंख्या, तर x-4 नंतर x-6. अशा प्रकारे पुढची संख्या म्हणलं की प्लस आणि पाठीमागची म्हणलं की मायनस, हे लक्षात असू द्या. झालं समसंख्येचं. आता पाहूया विषम संख्या. 1 3 5 7 9. 1 3 5 7 9 हे जरी अंक असतील एकक स्थानी तर त्याला म्हणतात विषम संख्या. आणि सेम टू सेम 2 क्रमवार विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो, 2 क्रमवार सम संख्येमध्ये 2चा फरक असतो. म्हणजे तुम्हाला विचारलं पुढची पहिली विषम संख्या सांगा तरी हेच सूत्र आहे, आणि पाठीमागची विषम संख्या सांगा मला तरी सूत्र हेच आहे. दोन्ही ठिकाणी सूत्र एकच आहे. अशा प्रकारे मुलांनो आपण या ठिकाणी संख्यांच्या प्रकारामध्ये एवढी माहिती पाहू शकतो. आता जर तुम्हाला सांगितलं की सम संख्येमध्ये जर सम संख्या मिळवली काय येते. आता सम संख्या आपण 2 घेऊया, सम संख्या 4 घेऊया, 2 4 झाले 6 आले. 6 कोणती संख्या आहे सांगा बरं. विषम सम आहे, सम म्हणजे सम संख्येमध्ये सम संख्या मिळवलं उत्तर काय येते, समच येते. आता या ठिकाणी आपण एक सम घेऊया, विषम घेऊया. आता विषम आपण सांगा, एखादी विषम संख्या सांगा. 9. 2 अधिक 9 किती आले, 11 आले. 11 कोणती संख्या आहे, विषम सम आहे, विषम म्हणजे सम मध्ये विषम मिळवलं तर उत्तर विषमच येणार. आता दोन्ही विषम संख्या आहेत, विषम मध्ये विषम मिळवा. सांगा एखादी संख्या मला. 5 ही विषम संख्या. अजून सांगा विषम संख्या. हा किती, 5 आणि 7 या दोन्ही विषम संख्या आहेत. 5 मध्ये 7 मिळवले की झाले 12. 5 मध्ये 7 मिळून 12 झाले. ही विषम आहे, ही विषम आहे, उत्तर काय आले, सम. आता पुन्हा बघा, एक सम आहे, दुसरी पण सम आहे. मग जरा 2 गुणिले 6 करूया. 6 गुणिले किती आलं, 12 आलं. म्हणजे एक सम दुसरी बी सम, दोघांचा गुणाकार केला, उत्तर आलं सम. नंतर पहा, एक सम एक विषम. एक सम घेऊया आपण 4 घेऊया, विषम 5 घेऊया, 4 5 20. उत्तर काय आलं, एक सम एक विषम घेतलं, उत्तर काय आलं, समच आलं. नंतर पाहूया, दोन्ही विषम घेऊया. 3 विषम संख्या आहे, 7 विषम संख्या आहे. 3 7 21, उत्तर काय आलं 21. 21 संख्या आहे, विषम आहे, विषम.
आपण ती बेरीज बघली आणि गुणाकार बघितला. आता वजाबाकी बघूया, भागाकार बघूया. सम मधून सम वजा केले काय ते बघा. 8 मधून 4 वजा करूया. उत्तर काय आलं 4. उत्तर काय आलं मग हे सम. सम मधून विषम वजा करूया. 2 6 वजा 3 करूया. उत्तर आलं 3. समजा 8 वजा 5 उत्तर आलं 3. 10 वजा 5 उत्तर आलं 5. म्हणजे उत्तर काय आलंय सरळ सरळ उत्तर काय आलंय विषम आले. आता विषम वजा विषम समजा मी काय करू 9 मधून 5 वजा केले 4 उत्तर आले. अजून मी 11 मधून 7 वजा करतो उत्तर 4 आले. अजून 7 मधून 3 वजा करतो उत्तर 4 आलं. म्हणजे एकंदरीत काय आले उत्तर विषम संख्येतून विषम संख्या वजा केली तर उत्तर सम मिळाले. आता भागाकार बघूया. सम संख्येने सम संख्येला भागणे उत्तर काय येणार. तर उदाहरणार्थ मी करूया 10 ला 2 न भागलो 2 पंचे 10 0 उत्तर किती आलं 5. पण कोणतं आले विषम आलं. अजून पाहूया 1 घेऊया 20 घेऊया आणि इथं 4 घेऊया. 4 पंचे 20 उत्तर काय आलंय विषम. विषम म्हणजे सम भागिले सम उत्तर येणार विषम. नंतर सम भागिले विषम. आता सम घेऊया आपण 50 घेऊया आणि विषम घेऊया 5. 5 10 50 काय आले उत्तर सम आले. अजून संख्या बघूया. सम घ्यायचा आपल्याला. सम आपण 24 घेऊया विषम आपण 3 घेऊया. 3 8 24 म्हणजे एकंदरीत काय आले इथं पण सम आले इथं पण सम आले. म्हणजे सम भागिले विषम असेल तर उत्तर सम येते. शेवटचं बघूया विषम भागिले विषम काय येणार. आता उदाहरण घेऊया 45 भागिले 3 3 1 3 उरला 1 वरचा खाली 5 बोला 3 5 15 उत्तर आलं किती 15 आलं. अजून एक घेऊया विषम मध्ये 21 घेऊया 21 भागिले 7 घेऊया 7 त्रिक 21 उत्तर आलं 0. म्हणजे हे 15 आणि हे 7 म्हणजे काय आले उत्तर विषम संख्या आले. विषमला विषम न भागले तर उत्तर येणार विषम. अशा पद्धतीने मुलांनो आज आपण इथपर्यंत संख्या पाहिलेल्या आहे. उद्या स्पेशल आपण मूळ संख्येविषयीची माहिती पाहूया.